नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं, डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय होतंय. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. त्याच्यामध्ये मेन 4 कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. ते 4 जण एका प्रोजेक्टवरती काम करतायत. त्या 4घांच्याही मानेला एक चिप लावली आहे. ते काय बोलतात, कसं विचार करतात, काय रिस्पॉन्सेस येतात किंवा त्यांच्यातलं कॉन्व्हर्सेशन काय आहे, ते कसे भांडतात, त्याच्यावरती त्यांच्या मेंदूच्या प्रतिक्रिया काय आहे, बॉडीचे रिस्पॉन्सेस कसे आहेत, हे सगळे ते राहुलनं बनवलेल्या एका सॉफ्टवेअरवरती सिंक होतात कम्प्युटरमध्ये असलेल्या आणि त्यातनं रिझल्ट येतात आणि ते तो 24 तास बघत असतो. तुम्हाला माहिती आहे आणखीन एक या व्हिडिओची आपल्या किंवा ह्या कथानकाची सुरुवात वड आणि पिंपळ यापासून झाली होती आणि तिथून ॲक्च्युली प्रोजेक्ट हा सुरू झाला. वड आणि पिंपळाच्या मुळांमध्ये सुद्धा, झाडांच्या मुळांमध्ये सुद्धा त्यांनी सेन्सर्स लावून ठेवलेत. त्याचबरोबर आजूबाजूला रस्त्याला किंवा आणखीन काही झाडं असतील किंवा आणि काही गोष्टी असतील, लाईट, स्ट्रीट लाईट म्हणा किंवा आणखीन गाड्या, अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता त्यांनी सेन्सर्स चिकटवून ठेवलेत आणि ह्या सेन्सरमधून सगळा काही डेटा जो आहे तो सिंक होतोय राहुलच्या लॅपटॉपवरती आणि एन्व्हायरमेंटल, क्लायमॅटिक आणि सराउंडिंग अशा पद्धतीचे सगळे सिग्नल्स जे जनरेट झालेले आहेत हे सुद्धा सिंक होऊन त्यातनं रिझल्ट येत आहेत. ते तो बघत बसतोय आणि त्यातनं त्यांचा प्रोजेक्ट हा हळूहळू पुढे जातोय. ॲक्च्युली त्यांना जो डॅशबोर्ड बनवलाय या डॅशबोर्डवरती कन्सॉलिडेटेड अशा बऱ्याचशा गोष्टीचं ॲनालिसिस त्यांना दिसत असते. आज काय होतंय पाहूया. सोमवारची संध्याकाळ होती. आता सोमवारची संध्याकाळ म्हणजे कायम इंटरेस्टिंग. पाऊस हा पडून गेलेला, दिवसभर धो 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 पाऊस पडलेला. हवा थंड होती आणि घरामध्ये एक टेन्शन होतं. कशाचं माहीत नाही, पण घरात एक वातावरणामध्ये टेन्स होता. कशामुळे जनरेट झालेला काय आपण हळूहळू पुढं एक्सप्लोर करूच. पण त्याचबरोबर तो ऑफिसमधनं येताना पाऊस पडून गेल्यामुळं गुडघाभर पाणी होतं. धडकन त्याची बाईक एक खड्ड्यातनं गेलेली, पाणी दोन्हीकडं उडलेलं, एकाच्या अंगावर पण उडलं. त्यांनी त्याला 2 शिव्या पण दिल्या. सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आज तो घरी येत होता. ऑफिस संपवून तो घरी येत होता आणि घरी येताना आजूबाजूला त्याला बऱ्याच गोष्टी पण दिसल्या. कचऱ्याचा ढीग, वास येत होता, दुर्गंधी पसरलेली आहे, कुठं वळवळ पण दिसत होते, साप पण दिसत होते. सगळ्याच गोष्टी तो बघत बघत हळूहळू त्याची गाडी ड्र करत तो येत होता घरी. कारण पावसाळ्यामध्ये खड्डे एवढे असतात रस्त्यावरती की कुठल्या खड्ड्यातनं गाडी गेली ती खड्ड्यातल्या खाली ड्रेनेजमध्ये जाईल का ती गाडी पुढं जाईल याची गॅरंटी नाही. कदाचित खाली जर ड्रेनेज खोल असेल तर गाडी सकट माणूस आतमध्ये. त्यामुळं घाबरत असतो चाललेला. आता काय झालं, घरी पोचल्यावर त्यानं बघितलं त्याच्या मोबाईलवरती 17 मिस कॉल. किती? 17 मिस कॉल होते. ते 17 मिस कॉल त्याला जाणवलेच नाहीत. खिशात होता, रेनकोट घातलेला त्यानं पाऊस पडू नये म्हणून गाडीवरती, खिशात मोबाईल होता. त्याला कळलंच नाही आणि पावसापासून वाचावं, वॉटरप्रूफ असेल फोन पण पावसापासून वाचावं म्हणून जपून तो घेऊन येत होता. त्यात समरचे मेसेज होते, कीर्तीचे व्हॉइस नोट्स होते, नेहाचे फक्त 2 शब्द, टॉक लेटर, फ्री झालास की फोन कर, एवढेच शब्द होते. घरी आला. सोमवार म्हणजे तुम्हाला माहिती आहे भगवान शंकराचा दिवस. पण राहुलच्या डोक्यामध्ये एक शांतता नव्हती. आलेल्या दिवसभर केलेल्या कामामुळं प्लस येताना जो झालेला अनुभव होता त्यामुळं एक मनामध्ये इरिटेशन तयार झालेलं. तो किचनमध्ये गेला. नेहा शांतपणे संध्याकाळचा चहा करत होती. ती म्हणाली, अरे तुझा फोन सायलेंट का होता रे? काय झालं, फोन का सायलेंट ठेवलायस तू? काय कारण आहे फोन सायलेंट ठेवायचं? तो म्हणाला, अगं पाऊस होता, कदाचित झाला असेल ठेवता ठेवता, ऐकू आला नाही फोन, एवढंच आहे, ऐकू आला नाही फोन, सायलेंट
मी जरा बघतो हा, चेक करतो मोबाईलवरती सायलेंट आहे का. त्यानं चेक केलं, मोबाईल सायलेंटवरती होता. चिडून म्हणाला, हो पण काय प्रॉब्लेम आहे, एवढं काय झालंय गडबड करायला, येतच होतो का नाही घरी मी, मग काय प्रॉब्लेम आहे, एवढं काय गडबड झाली, काय एवढे सगळे फोन मेसेजेस, काय झालंय, असं काय आज वेगळं आहे काय. सगळेजण शांत झाले. तुम्हाला माहिती आहे आणखीन एक म्हणजे, हे 4 जण जे आहेत ते एकाच फ्लॅटवरती राहतात. 4 खोल्यांमध्ये 4 जण राहतात. फारसं एकमेकांशी बोलत नाहीत. त्यांचं जे काय कॉन्व्हर्सेशन होतंय हे सगळं एकमेकांशी मोबाईल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून म्हणूया, व्हिडिओ कॉल, व्हॉट्सॲप मेसेजेस, चॅट्स, आणखीन काही ईमेल्स अशा माध्यमातूनच होत असायचं. जरी ते एकाच घरात राहत असतील 4 खोलींमध्ये, तरी पण ही परिस्थिती होती. नेहा म्हणाली, काय झालं रे, एवढं चिडायला काय झालं, हळूच म्हणाली यावेळी ती. काय झालं, हळूच म्हणाली. राहुल थांबला नाही. हे बघ, तू आता आल्या आल्या तुझं इंट्रोगेशन सुरू करू नकोस. मला थोडंसं शांत बसू दे. काय झालंय मी सगळं सांगतो, पण तुझं इंट्रोगेशन आता करू नको. आवाज घरभर त्याचा घुमला. खिडकीमध्ये त्याच्या संध्याकाळी एक कावळा बसलेला, तो घाबरून उडून गेला. चमचा खाली पडला. त्या चहामध्ये साखर घातलेली ती ढवळायला जो चमचा होता तो हातातनं सटकून खाली पडला. घरातली हवा जी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड हेवी झाली. नेहा बघत होती, काही बोलली नाही. तेवढ्यात तुम्हाला माहिती आहे तो डॅशबोर्ड मगाशी मी सांगितलं तो पुन्हा ॲक्टिवेट झाला आणि त्याच्यावर काही मेसेजेस आले. हे फक्त मेसेजेस लॅपटॉपवरतीच येत नाहीत, राहुलच्या घड्याळामध्ये सुद्धा ते सिंक होतात. त्यावरती सुद्धा टुक 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 असे मेसेज येतात. व्हॉइस इंटेन्सिटी वाढलेली आहे. घरातले स्ट्रेस लेवल क्रिटिकल लेवलला गेलं आहे, हे सुद्धा त्या मेसेजेसमध्ये दिसलं. राहुलने इग्नोर केलं. कंटाळून आलेला इग्नोर केलं. तो हॉलमध्ये गेला. घरामध्ये एक ऑकवर्ड असा सायलेन्स होता, शांतता होती. टी व्ही बंद होता. फॅनचा आवाज जरा जास्तच वाटत होता. घुर्र घुर्र घुर्र. फॅनचा आवाज जरा थोडा जास्तच होता. कदाचित 5 वर फिरत असावा. कीर्ती व्हिडिओ कॉलवर, गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हनिंग पीपल. तिचं चाललेलं स्क्रोल करणं नेहमीप्रमाणे, गुड इव्हनिंग पीपल. नेहानं जरा खोटच हसत म्हणाली, बर. राहुल भयंकर इरिटेट दिसत होता. समरनं बघितलं. काय झालं रे ब्रो, वाय युअर मूड इज नॉट वेल. त्याने त्याला विचारलं, काय झालं तुझ्या मूडला आज, असं काय, असं का वाटायला लागले मला की तुझ्या तू घरी येताना काहीतरी झालेलं आहे म्हणून, असं का वाटायला लागलंय. राहुल जोरात ओरडून म्हणाला, एक्सक्यूज मी, प्लीज एव्हरीवन स्टॉप. मला कुणाशीही काही बोलायचं नाही आहे, शांत होऊ दे मला पहिला, जोरात ओरडून म्हणाला. क्षणभर शांतता पसरली. कीर्ती घाबरली जागच्या जागी. एवढ्या जोरात आवाजात तो म्हणाला ना, कीर्ती घाबरली. कॉल कट झाला जागच्या जागी त्यांच्यातला. राहुलचा श्वास जोरात वर खाली. एवढ्या जोरात ओरडलेला, कदाचित त्याचं काय म्हणतात रक्तदाब वाढला असावा. जोरात श्वास वर खाली व्हायला लागला. आवाज घुमला तेवढ्यात. आणि त्याला लक्षात पण आलं, अरे आपण एवढ्या जोरात ओरडलोय की सगळेजण एका क्षणात शांत झाले. माझा श्वासोश्वास पण वाढलाय. तेवढ्यात तिकडनं नेहा नेहमीप्रमाणे तिच्या आईनं सांगितलेलं ते तिनं सांगितलं, हे बघ, सोमवारी मोठ्या आवाजात ओरडू नये घरामध्ये, हे माझ्या आईनं सांगितलं. परत जरा इरिटेट झाला, शांत बसला. पण त्यानं खरंच विचार केला. त्यानं जे मोठ्या आवाजामध्ये सांगितलेलं, यानंतर घरातली हवा जड झाली. कीर्ती घाबरली. नेहा हळू बोलत होती. समर त्याची विचारपूस करत होता. बदल झालेला त्यांनी 2 मिनिटात ऑब्झर्व केला. डोळे बंद केले. अचानक त्याचं बालपण पण आठवलं. काय झालं असणार आहे. त्याला सुद्धा त्याच्या आईबद्दल प्रसंग आठवला लहानपणीचा. त्याची आई दर सोमवारी
शंकराला बेलपत्र व्हायची, पाणी पण अर्पण करायची आणि म्हणायची सोमवारची सुरुवात, सोमवार हा पहिला दिवस आठवड्याचा, याची सुरुवात जी आहे ती शांततेनं करायची, नाहीतर पूर्ण आठवडा जो आहे ना तो पूर्ण तापतोय. राहुलला आठवलं हे सगळं, लहानपण आठवलं, नेहानी सांगितलेलं हे सगळं मॅच झालं. त्याला आपण फार मोठ्या आवाजात बोललो असं जाणवलं. नेहा शांत होती, घर अजून पण हेवीच होतं, तो एक टेन्स घरामध्ये होता. डॅशबोर्डवरती तो ग्राफ पण आता दिसत होता. लाऊड व्हॉइस, इमोशनल शॉक, लॉंग मूड इम्पॅक्ट, हे सगळं त्या डॅशबोर्डवरती एक प्रकारे त्यांना दिसत होतं. समर कुजबुजला, एनर्जी ट्रान्सफर केलीस, तू बाहेरनं आलास आणि तुझी जी काय एनर्जी होती, काय झालं होतं आम्हाला माहीत नाही, पण ती सगळी तू ट्रान्सफर केलीस घरामध्ये येऊन, आमच्यावर उगाच राग काढलास तू. तो आता शांत झाल्यामुळं ऐकून घ्यायच्या स्थितीमध्ये होता. तेवढ्यात बाहेर जोरात वीज कडाडली, खाडकन वीज कडाडल्याचा आवाज आला. लाईट फंड त्या विजेमुळं फ्लिकर झाले. राहुलला जाणवलं की तो जितका ओरडतोय तेवढं घरामध्ये इम्बॅलन्स होतोय. जेवढा त्याचा आवाज वाढतोय तेवढं घरामध्ये इम्बॅलन्स व्हायला आहे. किचनमध्ये तो परत गेला. किचनमध्ये तिथं नेहा चाललेलं, तिचं चहा करायचं चाललेलं. ती हलकंच हसली. हे बघ, स्ट्रेस जो असतो ना हा ओरडून जात नाही, नेहा म्हणाली. तिनं जेव्हा त्याला असं सांगितलं, बाहेर दोघंजणं होते, ते घाबरले. तो एकतर त्यांचा लीड होता आणि ही परत त्याला काहीतरी शिकवायला लागली आहे, सांगायला लागली आहे. ती दोघं घाबरली. आता परत त्या आठवड्यामध्ये डबल काम वाटतं. लक्षात आलं त्यांना. ती त्यांना नेहाला खुणवत होती तोंडाने म्हणून चाललेलं. तरी पण आता पण असं म्हणल्यावरती तो थोडा अजून शांत झाला. सिंकजवळ गेला, हातात पाणी घेतलं, तोंडावरती मारलं, फ्रेश झाला, डोळे बंद केलेले. शांतपणे पाणी त्याच्या डोळ्यावरती लागल्यावरती थंडावा आला आणि त्याला असं वाटलं की जणू काय भगवान शंकरांच्या जटेमधनं पडणारं पाणी आहे ते त्याच्या ओंजळीत आलं आहे आणि त्या ओंजळीनं त्यानं त्याचा चेहरा धुतला आहे. एकदम शांतता पसरली तिथं. त्याला असं वाटलं की त्या पाण्यामध्ये शक्ती आहे. अचानक कुठंतरी एखाद्या शक्तीचा प्रवाह जाणवला त्याच्यामध्ये आणि जणू काही मॅजिक असल्यासारखं सगळं काही मॅजिकली शांत. त्याला एकदम छान वाटलं. जणू काय भगवान शंकरच त्याला सांगत होते की बाबा तू आता शांत हो आणि घरात आलायस आता, तू जी काय तुझी एनर्जी आहे ती बाजूलाच ठेव, तिकडंच बाहेर ढकलून दे त्या एनर्जीला आणि आता घरी सगळ्यांबरोबर निवांत शांतपणे बोल. त्याचा शांत झालेला, एकदम चेंज झालेला त्याचा मूड बघून समर म्हणला, ब्रो, हॅलो ब्रो, आर यू अलाइव्ह, आहेस का तू? एकदम असं काय झालं, बटन मारल्यासारखं काय झालं असं? राहुलने रिप्लाय केला, हे बघ आता मी शांत झालोय, मला आता छान वाटायला लागलंय, मी शांत झालोय. कीर्ती म्हणाली, हे बघ टाळ्या, मंडे व्हॉल्कॅनो ऑफ झालेला आहे. हुश, बरं वाटलं. नेहा असली, घरातली हवा लगेच हलकी झाली. डॅशबोर्डवरती पण दिसलं, व्हॉइस जो आहे तो स्टेबल झाला आहे. घरातली एनर्जी पुन्हा एकदा रिकवर व्हायला लागली आहे, सगळं दिसलं. खिडकीतनं पुन्हा त्यानं बाहेर पाहिलं. जोरात पाऊस पडत होता. मगाशी विजा कडाडल्या, आता पाऊस सुरू झाला आणि त्या पावसाबरोबरच गार हवेचा झोत हा त्याच्या खिडकीतनं घरामध्ये आता येत होता. त्या हवेमधली, त्याच्यातली एक जी एनर्जी होती, जी आग होती म्हणूया आपण, ती पण आता कमी झाली. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी एक प्रश्न जनरेट होतोय, तसाच आजही पुन्हा एकदा प्रश्न तयार झाला आहे. तो म्हणजे आपण जो आवाज वाढवतोय त्यांना नेमकं होतंय काय? आपण आवाज वाढवतोय की घरातली शांतता त्यामध्ये आपण
डिस्टर्ब करत असतो, शांतता कमी करत असतो. एकदम वेगळा असा प्रश्न आता हा निर्माण झाला आहे. आवाज वाढवल्यामुळे नेमकं होतं काय? त्या घरामधल्या कंपनांमध्ये, लहरींमध्ये काय होतं? हे चौघंजणं पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया काय होतं आहे. ॲनालिसिस करतील वेगवेगळ्या पद्धतीचे, पुन्हा त्याच्यावरती कन्क्ल्युजन घेऊन येतील, भेटत राहतील असे पुन्हा पुन्हा आपल्याला. माझी पण आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे. भेटूया पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.